एकरूपतेच्या सगळ्या कसोट्या आपण बघितल्या ना. कोणत्या कोणत्या कसोट्या आहेत एकरूपतेच्या? किती कसोट्या आहेत एकूण? किती कसोट्या शिकलो आपण एकरूपतेच्या एकूण? एकरूपतेच्या एकूण किती कसोट्या शिकलो आपण? किती कसोट्या शिकलो आपण एकूण एकरूपतेच्या? 2, 3, 4, 5 किती शिकलो? 5. कोणत्या कोणत्या? पहिली कोणती कसोटी शिकलो आपण? बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी पहिली. त्यानंतर त्यानंतर खो कुठली कसोटी? अरे कोणतरी इथे आता को कसोटी बोलला. को कसोटी कुठली शिकलो आपण? हैराम को नाही. टोबॅको कसोटी. कोणती? टोबॅको. हा, टोबॅको. बाको कसोटी बरोबर. आणि शेवटची आपण कोणती शिकलो? बरोबर, कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही कोणत्या त्रिकोणांसाठी आपण फक्त वापरू शकतो? कोणत्या प्रकारच्या त्रिकोणांसाठी वापरली जाते कर्णभुजा कसोटी? आपले जे काटकोन त्रिकोण असतात की नाही, काटकोन त्रिकोण, त्या काटकोन त्रिकोणांची एकरूपता जर आपल्याला सिद्ध करायची आहे, काटकोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत, तर आपण कर्णभुजा कसोटी वापरतो काटकोन त्रिकोणांसाठी. कळलं? आणि आपण त्याच्यावर उदाहरणं पण घेतली होती. ठीक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढची जी आपली सराव संच आहेत तो आपण बघणार आहोत. तर ह्या आपण सगळ्या कसोट्या शिकलो. आता आपण आपल्याला पहिल्या सराव संचामध्ये आपल्याला फक्त कसोटी ओळखायची होती आणि आपल्याला एक म्हणजे कसोटी आणि आपल्याला संगती लिहायची होती. आपण संगती लिहिली बघा, ते लिहायचं होतं. आता आपल्याला काय काय एकरूप आहे ते लिहून, संगती लिहून, कसोटी लिहून, उरलेले जे त्रिकोणाचे उरलेले संगत घटक आहेत ते सुद्धा आपल्याला लिहायचे. म्हणजे काय, तर तुम्हाला कोणते 3 घटक, कोणते 2 त्रिकोण आहेत, त्यांची संगती काय आहे, कोणत्या कसोटीने ते एकरूप आहेत, आणि उरलेले जे 3 संगत म्हणजे 3 संगत घटक आपण कसोटीसाठी वापरतो आणि उरलेले 3 घटक आपोआप एकरूप होतात. आपण बघा बघितलं, त्रिकोणामध्ये एकूण 6 घटक असतात. 6 मधले 3 घटक आपण कसोटीसाठी वापरतो आणि उरलेले जे 3 घटक आहेत ते आपोआप एकरूप होतात. म्हणजे हे उरलेले कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे. बघा ही आकृती जी आहे, आपण बघूया कसं लिहायचंय ते. मी ही आकृती घेते. आपल्याला प्रश्न कसा आहे, तुम्हाला जर स्क्रीन दिसत असेल, स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन पुस्तकातलं हे दिसतंय, पुस्तकातलं पान दिसतंय का स्क्रीनवर? बर, आपल्याला प्रश्न काय आहे बघा. प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलंय, पुढील पैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत.
म्हणजे जे तुम्हाला त्रिकोण दिलेले आहेत त्या त्रिकोणामध्ये सारख्या चिन्हांनी दाखवलेले जे सारख्या खुणांनी दाखवलेले जे घटक आहेत ते एकरूप आहेत, जे सारख्या खुणांनी दाखवलेले. प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा. इथे पण आपल्याला जे आपण त्या सराव संचामध्ये केला 13.1 मध्ये तेच आपल्याला इथे पण करायचं आहे. कसोटी लिहायची आणि संगती लिहायची. ठीक आहे, तेच जे 13.1 मध्ये लिहिलं संगती आणि कसोटी. पण आणखी याच्यात एक्स्ट्रा या सराव संचामध्ये आणखी काय लिहायचं माहितीये का? प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिह. मग उरलेले जे 3 घटक आहेत, म्हणजे कसोटीसाठी आपण 3 वापरतो आणि जे उरलेले घटक आहेत ते पण आपल्याला लिहायचे संगत घटक. प्रश्न कळला? कसोटी लिहायची आहे, संगती लिहायची आणि उरलेले जे 3 घटक आहेत ते लिहायचे. प्रश्न कळला सगळ्यांना? आपल्याला काय करायचं इथे? तर आता मी पहिली आकृती इथे घेते. ही आकृती आपल्याला दिलेली आहे आणि या आकृतीमधले जे 2 त्रिकोण आहेत ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत, कोणत्या संगतीने एकरूप आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, आता या आकृतीमध्ये कोणते 2 त्रिकोण दिसत आहेत? तुम्ही नावं सांगू शकता का मला 2 त्रिकोणांची याच्यामध्ये? पटकन मला या आकृतीमध्ये 2 त्रिकोण जे तुम्हाला दिसत आहेत ते कोणते आहेत सांगू शकाल का? नावं सांगा पट. 2 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये, कोणते ते सांगा बघू. षटकोन. त्रिकोण. नावं सांगा त्रिकोणांची. नावं त्रिकोणांची नावं. हे बघा 2 त्रिकोण आहेत इथे. हा, एम बी टी असा एक त्रिकोण आहे. MBT. बरोबर, MBT. नाही त्रिकोण. एस कसा येईल? त्रिकोणाचं नाव 3 अक्षरीच असतं ना. त्रिकोण. आयताचं नाव नाही विचारलं मी. त्रिकोण कुठले 2 दिसत आहेत? त्रिकोण एम. हा एक त्रिकोण दिसतोय MBT आणि दुसरा जो त्रिकोण दिसतोय तो कोणता दिसतोय? MST. बरोबर, हा MST. ठीक आहे, म्हणजे एक जो लाल रंगाने दाखवलाय तो एक त्रिकोण आहे आणि जो निळ्या रंगाने दाखवलाय तो एक त्रिकोण आहे. ठीक आहे, असे 2 त्रिकोण आहेत. त्रिकोण MBT व त्रिकोण MST मध्ये. आता याच्यामध्ये हे दोन्ही जे त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन आहे बघा, 90 अंशाचा कोन दिलेला आहे. दिसतो हा बघा, हा जो या त्रिकोणामध्ये MBT मध्ये हा जो B आहे तो 90 अंशाचा आहे आणि याच्यामध्ये जो S आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण जे आहेत
ते काटकोन त्रिकोण आहेत. कोणते त्रिकोण आहेत? 90 अंशाचा कोन म्हणजे ते दोन्ही त्रिकोण काय आहेत? काटकोन त्रिकोण आहेत. आता दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत, तर दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण असणार, बरोबर आहे. कर्ण म्हणजे जर काटकोन त्रिकोण आहे तर 90 अंशाच्या कोनासमोरची जी बाजू असते ती कर्ण असते. मग मला सांगा, हा जो एमबीटी त्रिकोण आहे, या एमबीटी मध्ये कर्ण कोणता आहे सांगा? या एमबीटी त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? कर्ण म्हणजे 90 अंश कोनासमोरील बाजू. नव्वद अंशाचा कोन कोणता आहे? हा बी आहे. या बीच्या बरोबर समोरची बाजू जी असणार ती कर्ण असणार. कोणता आहे कर्ण? एमटी कर्ण आहे. एमटी कर्ण आहे. एमटी, बरोबर बरोबर, एमटी कर्ण. आता हा जो दुसरा त्रिकोण आहे तो पण काटकोन त्रिकोण आहे. हा दुसरा त्रिकोण पण काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये एस 90 अंशाचा आहे. मग कर्ण कोणता असणार याच्यामध्ये? एमएसटी मध्ये कर्ण कोणता? 90 अंशाच्या समोर. हा, कोणता? एमटी. बघा, दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एकच आहे, एमटी. म्हणजे एमबीटी त्रिकोणामध्ये पण कर्ण एमटी आहे आणि एमएसटी चा पण कर्ण एमटीच आहे. कारण एमटी ही एकच बाजू आहे, सामायिक बाजू म्हणतो आपण त्याला. सामायिक बाजू. सामायिक बाजू म्हणजे काय? ती त्रिकोण एमबीटी मध्ये पण येते आणि त्रिकोण एमएसटी मध्ये पण येते. ती बाजू एमटी जी बाजू आहे ना, जो कर्ण आहे ना एमटी, तो याच्यात पण येतो आणि याच्यात पण येतो, दोन्ही त्रिकोणात येतो. म्हणजे ती सामायिक बाजू आहे आणि तो कर्ण पण आहे. म्हणजे तुम्हाला कर्ण, दोघांमधला जो कर्ण आहे तो कर्ण एकरूप मिळालाय. कर्ण एमटी म्हणजे याच्यातला कर्ण एमटी आणि याच्यात पण कर्ण एमटी एकरूप आहे दोघांमध्ये, कारण ती सामायिक बाजू आहे. काय आहे दोन्ही मध्ये? ती सामायिक आहे. सामायिक म्हणजे कॉमन आहे, अशी बाजू जी दोन्ही त्रिकोणामध्ये येते. एमबीटी ची पण ती बाजू आहे आणि एमएसटी ची पण बाजू आहे. सामायिक बाजू आहे आणि कर्ण पण आहे तो. आणखी काय दिले तुम्हाला? सारख्या चिन्हाने काहीतरी दाखवलेलं आहे. आणखी काय दाखवलंय सारख्या चिन्हाने तुम्हाला? इथे चिन्ह बघा, सारखं कशाला तरी दिलेलं आहे तुम्हाला. काय काय? एस बी. हा, ते तर कोन आहेत, ते 90 अंशाचे कोन आहेत, ते सारख्या चिन्हाने दाखवले. आणखी काहीतरी सारख्या चिन्हाने दाखवलं इथे तुम्हाला. हे चिन्ह दिसते का तुम्हाला इथे? हे चिन्ह दिसते का? मॅडम एम एस आणि बीटी. बरोबर. बाजू एम एस, बघा बाजू आहे ती बाजू एम एस, ही एकरूप बाजू. सॉरी, आधी एमबी लिहिते कारण त्रिकोण एमबी पहिला आहे, एमबीटी पहिला. बाजू बीटी एकरूप बाजू एम एस है ना. मग बघा, हे दोन काटकोन त्रिकोणात कर्ण एकरूप आहे. कर्ण दोघांमध्ये पण एकच आहे, एमटीच आहे. आणि दोन्ही जर एकच कर्ण आहे तर ती सामायिक बाजू होते. म्हणजे एकच बाजू असेल तर ती एकरूपच असते. या त्रिकोणातली एमटी घ्या किंवा त्या त्रिकोणातली एमटी घ्या, दोन्ही एकच बाजू आहे, त्यामुळे त्या एकरूप असणारच. कर्ण एकरूप आहे आणि एक बाजू एकरूप आहे. म्हणजे इथे कसोटी कोणती लागणार? कर्ण आणि बाजू. कर्ण आणि भुजा. ही बाजू म्हणजे एक भुजेची जोडी आणि कर्णाची जोडी एकरूप आहे. म्हणजे इथे कसोटी कोणती लागणार? कर्णभुजा कसोटी.
भुजा कर्णभुजा कसोटी. आणि संगती कोणती लागणार? संगती संगती सांगा. म्हणजे मी या त्रिकोणाचं नाव जर MBT लिहिते तर दुसरा त्रिकोण कशा M वर कोणता शिरोबिंदू पाहिजे, B वर कोणता पाहिजे, T वर कोणता पाहिजे ते आपल्याला सांगता आलं. कशी येईल संगती? M वर कोणता शिरोबिंदू तुम्ही समजा इथून मध्ये याला कट केला आणि याच्यावर तंतोतंत जुळवायचा प्रयत्न केला तर M वर कोणता शिरोबिंदू येईल, B वर कोणता येईल आणि T वर कोणता येईल? सांगा. आपण असा समजा असा विचार करा की हा एक असा आयत आहे, तो मी मधून कट केला. त्रिकोणातला कोणता शिरोबिंदू M वर ठेवू, कोणता B वर ठेवू, कोणता T वर ठेवू की ते एकमेकांशी तंतोतंत जुळते? बघूया कोण सांगतंय. बरोबर आहे, संगती कोण सांगतंय? बघा एस वर तर बीच येणार, कारण एस 90 अंशाचा आहे, बी 90 अंशाचा आहे. म्हणजे या बी वर हा एस आला पाहिजे. इथे बी मध्ये आहे ना, तर इथे पण मध्ये एस आला पाहिजे, कारण बी आणि एस एकरूप आहे. ठीक आहे. आता एमटी बाजू आहे ती एमटी बरोबर, पण आता आपण समजा एम वर या त्रिकोणातला एम आणि या त्रिकोणातला एम एकावर एक नाही येणार. हा जो टी आहे ना तो टी एम वर येणार. एम म्हणजे या त्रिकोणातला MBT मधला एम आणि या त्रिकोणातला टी, हा TSM अशी संगती येणार. तुम्ही जर अशी लिहिली ना, MST जर संगती लिहिली ना तर ती चुकणार. कारण MST लिहिली तर तुमचं जे एम वर एम नाही चालणार. एम वर एम तुम्ही जर असाच दुमडायला गेलात पेपर, एखादा पेपर असेल असा आयताकृती आणि तुम्ही जर असाच मधून दुमडायला गेलात तर ते तंतोतंत नाही जुळणार. हा कापून तुम्हाला एम वर टी ठेवा लागेल. तर म्हणजे तुमची जी संगती आहे ती MBT आणि TSM अशी येणार. कळलं का? अरे कळलं की नाही? हो तर बोला. अरे हो की नाही? कळली की नाही? संगती थोडी वेगळी येणार इथे. हा ठीक आहे. आता आपण दुसरी आकृती घेऊ. दुसरी आकृती. बाबा बाबा आता आपण ही दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे ती घेऊ.
आता हे 2 त्रिकोण, याच्यात कोणते 2 त्रिकोण दिसतात मला नावं सांगा त्रिकोणांची. त्रिकोणांची नावं सांगा बघू पटकन, आणि आपल्याला कसोटी आणि संगती ओळखायची. त्रिकोण ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सारख्या चिन्हाने जे घटक दाखवले ते सांगा मला. काय काय बाजू, बाजू हे बघा एस, एस आर, बाजू एस आर, आणि हे बघा ही सारख्या चिन्हाने दाखवल क्यू आर, बरोबर. बाजू क्यू आर, एकरूप बाजू एस आणि बाजू, दुसरी बाजू कोणती? एकरूप बाजू बाकीचे बोलतायत का, बडबड करत आहेत का? ठीक आहे, आता म्यूट करा बघू, म्यूट करा आता सगळ्यांनी. म्यूट करा बघू. आता आपल्याला या 2 आकृत्यांमध्ये हे 2 घटक आपल्याला सारख्या चिन्हाने त्यांनी दाखवलेले आहेत. पण आता इथे आपल्याला कसोटीसाठी एकूण 3 घटक लागतात. फक्त कर्णभुजा कसोटी असेल तर 2 घटक बस होतात, कर्ण आणि भुजा. पण हे काय काटकोन त्रिकोण नाही, त्यामुळे कर्णभुजा कसोटी इथे लागणार नाही, कारण कर्णभुजा कसोटी फक्त काटकोन त्रिकोणांसाठी लागते. ती त्या 4 पैकी उरलेल्या ज्या 4 कसोट्या आहेत, एकतर बाकोबा, कोबाको, बाबाबा किंवा बाको, यापैकी काहीतरी लागेल. पण कसोटी लावण्यासाठी 3, या जर 4 कसोट्या आहेत त्याच्यामध्ये 3 घटक आपल्याकडे एकरूप पाहिजेत. जसं बाकोबासाठी पण 3 पाहिजेत, बाजू कोण बाजू. बाबाबासाठी 3 बाजू पाहिजेत. कोबाकोसाठी 2 कोण आणि त्याच्या मधली बाजू पाहिजे. पण इथे तर मला 2च घटक दिले, 2 बाजू दिले. अजून एक तिसरा कोणता तरी घटक आहे जो आपल्याला त्यांनी दिलेला नाहीये, पण आपल्याला ओळखायचा आहे की इथे कोणता तिसरा घटक एकरूप असू शकतो. तर तिसरा जो घटक आहे एकरूप, तो कोणता आहे माहितीये याच्यामध्ये, तो आपल्याला ओळखायचा आहे. तो इथे आहे माहितीये, हा आहे, हा कोण. इथले जे 2 कोण आहेत ते, म्हणजे एक या त्रिकोणातला कोण असा, हा PRQ, आणि दुसरा या त्रिकोणातला कोण, यांना विरुद्ध कोण असं म्हणतात. आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात, असा. SRT, एक या बाजूला तोंड आहे, PRQ कोणाचं असं आहे, असं आहे हे PRQ, आणि दुसरं असं आहे. यांना विरुद्ध कोण म्हणतात, आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. मग हा तिसरा घटक आहे जो आपल्याला त्यांनी दिलेला नाहीये, पण तो आपण ओळखून लिहायचा असतो. नाव काय लिहिणार कोणाचं? बघा आरच्याच इथे तयार झालेले आहेत, दोन्ही पण कोण आर जवळच बनलेले आहेत. पण एक या बाजूचा आहे कोण PRQ, आणि दुसरा त्या तिकडे तोंड केलेला कोण SRT, असा कोण आहे. मग असे आपल्याला 3 घटक मिळाले की आपण आता कसोटी ओळखू शकतो. तिसरा घटक पण आपल्याला मिळाला. कसोटी कोणती?
कसोटी कोणती लागणार बघा. बघा कसोटी कशी ओळखायची. हा, ही बघा, ही बाजू दिले, ही बाजू आहे बरोबर आहे, पी आर ती दिले. त्यानंतर मध्ये कोण आहे आणि परत एक बाजू आहे, म्हणजे बाजू, दोन बाजू आणि त्याच्या मधला कोण, दोन बाजू आणि त्याच्या मधला कोण, म्हणजे कोणती कसोटी. दोन बाजू आणि त्याच्या मध्ये कोण आहे, दोन बाजू आणि त्याच्या मधला कोण एकरूप असेल तर कोणती कसोटी लागते. बाकोबा कसोटी. बरोबर. मग बाकोबा कसोटीनुसार बाकोबा कसोटी लागणार आणि संगती कोणती लागणार. संगती SPR QPR SPR नाही नाही, संगती पी आर क्यू. पी वर कोणता शिरोबिंदू ठेवणार. टी. बरोबर. टी टी आर एस. ही संगती लागणार. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कोणते घटक एकरूप आहेत, कसोटी कोणती आहे, संगती कोणती आहे. तिसरी आकृती बघायची आपण. पुढची आकृती. अशी आता आकृती आहे. याच्यात कोणते दोन त्रिकोण आहेत सांगा. त्रिकोणांची नावं सांगा. हा, कोणते त्रिकोण. त्रिकोण HDC आणि दुसरा कोणता. अरे आवाज होतोय. म्यूट करा बघू. म्यूट करा सर्वांनी. म्यूट करा बघू. म्यूट करा सर्व. म्यूट करा मुलांना. म्यूट करा प्लीज. आता आपण म्यूट करा सर्वांनी. मी जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हाच उत्तर द्या. व्हेरी गुड. मस्त. आता आपण बघा, याच्यामध्ये आपल्याला HDC आणि FDC दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय सारखं आहे, एकरूप आहे ते आपण बघू. आता सारख्या चिन्हाने काय दाखवलंय बघा. हा जो F आहे त्याला क्रॉस दिला. हा कोण आहे, कोण F आणि इथे कोण H. ठीक आहे. तर हे दोन कोण एकरूप आहे. त्यानंतर कोण C च्या इथे पण आपल्याला सारखं चिन्ह दाखवलंय त्याने. कोण C च्या इथे हा जो कोण आहे, हा कोण C म्हणजे त्या बाजूचा कोण आहे तो, या त्रिकोणातला HCD हा कोण आहे, HCD त्या बाजूचा.
आणि या बाजूचा जो सी जवळ तयार झालेला कोन आहे तो आहे FCD. HCD त्या त्रिकोणातला आणि FCD या त्रिकोणातला, असे दोन्ही कोन सी जवळच तयार झाले, पण एक त्या त्रिकोणातला कोन आहे, एक या त्रिकोणातला कोन आहे, है ना. मग ते पण एकरूप आहे. मी एक तर कोन लिहिणार, एक एचच्या इथे तयार झालाय कोन. हा ऐका मुलांनो, एचच्या जवळ जो कोन तयार झालाय त्याचं 3 अक्षरी नाव कोण सांगेल? एचच्या जवळ जो तयार झालाय तो जो कोन एच आणि एफच्या इथे तयार झालाय, जे एकरूप सारख्या चिन्हाने दाखवलेत, म्हणजे ते एकरूप आहेत, पण त्यांचं 3 अक्षरी नाव कोण सांगेल मला? सांगा बघू. एच नाही. बघा इकडे लक्ष द्या. एचच्या इथे जो कोन तयार झालाय की नाही, त्याच्यामध्ये एच जो आहे तो मध्ये यायला पाहिजे, एच मध्ये असायला पाहिजे. मग कसं नाव लिहिणार त्या कोणाचं? एचच्या इथे जो तयार झालाय बरोबर, CHD. हा जो कोन आहे CHD तो इकडे, हा DHC पण चालेल किंवा CHD पण चालेल. तो इथे कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? दुसऱ्या त्रिकोणामध्ये, दुसऱ्या त्रिकोणातल्या कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? CFD. आता सीच्या इथे जे 2 कोन तयार झालेत ते कोणते एकरूप आहेत कोन? त्यांची नावं सांगा 3 अक्षरी. दोन्ही कोन सी जवळचेच आहेत, पण एक त्या त्रिकोणातला एक या त्रिकोणातला. मग त्यांची नावं सांगा बघू 3 अक्षरी. सीच्या इथे जे कोन तयार झाले, सी मध्ये पाहिजे. जे सी जवळ कोन तयार झालेत ना, तर सी मध्ये पाहिजे. जिथे कोन तयार होतो तो शिरोबिंदू मध्ये. HCD FCD. HCD या त्रिकोणातला आहे. DCH पण चालेल. DCH HCD एकच कोन आहे. DCH म्हटलं किंवा HCD म्हटलं, कोन एकच आहे. ठीक आहे. आता हे 2 घटक तर आपल्याला एकरूप दिलेले आहेत. तिसरा घटक एकरूप दिलेला नाहीये, तो आपल्याला शोधायचा आहे. जसं मगाशी आपण शोधला तसं आता पण इथे आपल्याला तिसरा घटक शोधायचा आहे. कोणता असेल बरं तिसरा घटक जो पाहिजे आपल्याला? कसोटीसाठी तर 3 घटक लागतात, कारण हे पण काटकोन त्रिकोण नाहीयेत. इथे आपल्याला त्या 4 पैकी कुठली तरी एक कसोटी लागेल. एकतर बाकोबा लागेल, कोबाको, बाबाबा किंवा मग बाको. कर्णभुजा नाही लागणार. तिसरा घटक एक आहे इथे जो आपल्याला ओळखायचा आहे, आणि कसोटीसाठी तिसरा घटक लागणार आहे. कोकोबा. अरे पण तिसरा घटक कुठला आहे तो तर सांगा. कोकोबा कसोटी माहित आहे, ते तुम्हाला उत्तरं दिलेली असतात पुस्तकामध्ये. पण कोकोबा मध्ये दोन कोन आपल्याकडे आहेत. 2 कोन आपल्याकडे आहेत. बाजू कोणती एकरूप आहे? बाजू कोणती सारखी ती सांगा. सी डी एफ तुम्ही सगळं पुस्तकातली हा कोणतरी बोलला आता काहीतरी. सीडी बाजू. सीडी बाजू बघा, सीडी जी बाजू आहे मुलांना हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण बाकोको कसोटी का लावणार आहे ते कळायला नको का आपल्याला?
कोणाबद्दल दिले आपल्याला, सारख्या चिन्हाने दाखवले, पण बाजू कोणती आहे? बाजू बाको लावायचे म्हटल्यानंतर बाजू पण पाहिजे ना एक आपल्याकडे. पण मग बाजू कोणती आहे? तर बाजू ही आहे बघा, ही डीसी बाजू अशी आहे जी या त्रिकोणात पण येते, दोन्ही त्रिकोणात येते की नाही डीसी. बघा या त्रिकोणात पण येते डीसी, डीसीएच मध्ये पण येते आणि डीसीएफ मध्ये पण येते. या त्रिकोणात सुद्धा डीसी बाजू अशी आहे जी दोन्ही त्रिकोणामध्ये येते, ही त्यामुळे ती सामायिक बाजू आहे. आणि सामायिक बाजू जर असेल तर ती एकरूपच असणार आहे. मग तिसरी जी बाजू मला मिळणार आहे, तिसरा घटक जो मिळणार आहे तो बाजू मिळणार आहे. बाजू डीसी, एकरूप बाजू डीसी. म्हणजे याच्यातली पण, त्या त्रिकोणातली पण डीसी आहे, या त्रिकोणातली पण डीसीच आहे. मग आता इथे कसोटी कोणती लागणार? इथे दोन कोण आहेत, हा कोण आहे, हा कोण आहे आणि ही बाजू आहे. मग बाजू कोण कोण, बाकोबा नाही लागणार, कोकोबा किंवा बाकोको. बाजू आणि आणि याला संगती कशी लिहिणार? संगती कोणती लागणार आहे? संगती कोणती लावाल? समजा मी डीसीएच लिहिलं पहिल्या त्रिकोणाचं नाव, तर दुसऱ्या त्रिकोणाचं नाव कसं लिहायला पाहिजे की ते एकमेकांवर तंतोतंत जुळणार आहे? एच बरोबर कोणता कोण एकरूप आहे? नाही, एच बरोबर कोणता कोण एकरूप आहे याच्यामध्ये? एच बरोबर एच एफ आहे ना. म्यूट करा सर्वांनी म्यूट करा आधी. मुलांना म्यूट. हा डीसीएफ, डीसीएफ बरोबर. आता म्यूट करा बघू, सर्वांनी म्यूट करा, म्यूट करा सर्वांनी. इथे आता आपण डीसीएफ का लिहिणार? कारण एच बरोबर एच, इथे जो हा एच कोण आहे, हा एच कोण एफ बरोबर एकरूप आहे ना. मग इथे एच जिथे नाव आहे एच लास्टला दिले मी, मग तिकडे एफ पण लास्टला यायला पाहिजे, कारण एच बरोबर एफ एकरूप आहे आणि सी बरोबर सी एकरूप आहे. सीच्या इथला कोण? सी, इकडचा सी. मग सी जिथे आहे तिथे याचा पण सी यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून अशा प्रकारे संगती लिहायची असते. तर इथे ही संगती आली आणि आपली कसोटी आपण ओळखली, कोकोबा. ठीक आहे, तर एवढं तरी लिहिता आलं पाहिजे. खरं तर याच्यामध्ये उरलेले संगत घटक लिहायचे, पण उरलेले संगत घटक कसे लिहायचे त्याच्यापेक्षा हे एवढं तुम्हाला लिहिता आलं तरी खूप आहे. ठीक आहे, आणि कसोटी आणि संगती लिहायला शिकायचं. कळलं सर्वांना? आपण आता पुढचा धडा काय आहे ना ते बघणार आहोत. ऐकताय का मुलांनो? पुढचा धडा मी सुरू करते. पुढचा धडा जो आपला आहे ना तो आहे चक्रवाढ व्याज. काय आहे? चक्रवाढ व्याज. आता म्यूट करा. आता मी तुम्हाला काहीतरी आपण व्याजाबद्दल आपण ऐकणार आहोत. बघा,
म्यूट करा सर्वांनी, म्यूट करा. हा, आता आपण गेल्या वर्षी शिकलो सरळ व्याज. या वर्षी आपल्याला चक्रवाढ व्याज आहे. सरळ व्याज म्हणजे काय ते आपण आधी बघूया. बघा, समजा बँकेमध्ये माझ्याकडे समजा काही पैसे आहेत, समजा 100 रुपये माझ्याकडे आहेत. ठीक आहे. आता मी ते 100 रुपये समजा मी घरी न ठेवता मी जर बँकेत ते ठेवले, घरी ठेवले तर ते 100चे 100च राहणार आहेत. जर आपले काही सेव्हिंग होत असतील, पैसे जर वाचत असतील, तर पैसे घरी न ठेवता आपण ते कुठे ठेवायचे माहितीये का? बँकेत ठेवायचे. का माहित आहे? कारण बँक आपल्याला 1 वर्षानंतर आपल्याला त्या रकमेवर काहीतरी व्याज देते. व्याज म्हणजे काय? तर व्याज म्हणजे वाढीव रक्कम देते. म्हणजे मी समजा काही पैसे बँकेमध्ये ठेवते, तर त्या बँकेकडून मला 1 वर्षांनी किंवा तुम्ही 2 वर्षांनी गेलात तर तुम्हाला वरची आणखी रक्कम मिळणार आहे. तुमचे ठेवलेले पैसे तर मिळणारच तुम्हाला, पण वरची जी रक्कम आहे ती सुद्धा मिळणार. मग ती जी वरची रक्कम असते की नाही, ती म्हणजे व्याज असते. आपण मुद्दल म्हणतात. म्हणजे आता समजा माझ्याकडे ह्या महिन्याला माझ्याकडे समजा या महिन्यामध्ये माझ्याकडे समजा 500 रुपये उरलेले आहेत. तर मी काय करेन माहितीये का? म्हणजे माझा सगळा खर्च काढून समजा माझ्याकडे सेव्हिंग 500 रुपये आहे. तर मी काय करेन, घरी न ठेवता मी काय करेन, ते 500 रुपये मी बँकेत ठेवेन. का माहितीये? कारण बँक आपल्याला व्याज देते ना. एक्स्ट्रा पैसे मला मिळणार फक्त तिथे बँकेत ठेवल्यामुळे. पैसे घरी ठेवले तर 500चे 500च राहणार, पण बँकेत ठेवलं तर थोडे तरी पैसे तुम्हाला वाढीव मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. त्यालाच आपण काय म्हणतो? व्याज असं म्हणतो. व्याज. कळतंय का? काय करू? आपण जी रक्कम बँकेमध्ये ठेवतो त्याला म्हणतात मुद्दल. काय म्हणतात? मुद्दल. आपण ती पी अक्षराने दर्शवतो. मी समजा 500 रुपये बँकेत ठेवले तर त्याला मी मुद्दल म्हणणार. 500 रुपये जे मी ठेवले ते मुद्दल आहे. ऐकताय ना सगळेजण? कॅमेरा बंद, सगळ्यांचा कॅमेरा बंद आहे, पण कोण ऐकते की नाही हे मला कसं कळणार? एकदा सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बघू. म्यूट ठेवा आणि कॅमेरा ऑन करा बघू सर्वांनी. कॅमेरा का बंद ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी? बाकीच्यांनी पण कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. आपल्याला आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज शिकायचं आहे. तुम्ही बँकेत कधी गेलाय का? बँकेत जाता का आई बरोबर वगैरे? कधी जाता की नाही? जाता की नाही? तर बँकेमध्ये आपण दोन्ही व्यवहार करू शकतो. म्हणजे आपण पैसे ठेवू पण शकतो आणि पैसे आपण खात्यातून काढू पण शकतो. आपल्या खात्यात जर पैसे असतील तर ते काढता येतात, किंवा जर आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी पैसे हवे असतील, म्हणजे मला एखादं घर घ्यायचंय किंवा गाडी घ्यायची आहे, तर बँक आपल्याला काय देते? मोठी रक्कम जर आपल्याला हवी असेल तर बँक आपल्याला काय देते? कर्ज देते. कर्ज म्हणजे माझ्याकडे जर घरी पैसे आहेत तर मी ते बचत म्हणून ती जी ठेवते पैसे ते वेगळे, आणि जर मला कोणत्या कामासाठी मला काही पैसे, मोठी रक्कम हवी असेल पण माझ्याकडे सध्या नाहीये तेवढी रक्कम, समजा मला गाडी घ्यायची पण त्याच्यासाठी जर 5 लाख रुपये वगैरे लागणार असतील, खूप मोठी रक्कम लागणार असेल, पण तेवढे पैसे माझ्या खात्यामध्ये नाहीयेत, माझ्या अकाउंटमध्ये नाहीयेत, मग मी बँकेला रिक्वेस्ट करणार की मला तेवढे पैसे काय द्या, काय म्हणून द्या? बँक आपल्याला काय देते? कर्ज देते. ठीक आहे. आपण जर बँकेकडून कर्ज घेतलं, कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा व्याज आपल्याला बँकेला द्यावा लागतो. आपण बँकेला व्याज देतो.
आणि जेव्हा आपण आपले पैसे बँकेत ठेवतो तेव्हा कोण कोणाला व्याज देतं? माझे पैसे जेव्हा मी बँकेत ठेवणार तेव्हा व्याज कोण देणार? बँक आपल्याला व्याज देणार. आणि आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा व्याज कोणाला भरावा लागतो? मी कर्ज घेतलं बँकेकडून, मग मला बँक व्याज देणार? मी कर्ज घेतलं बँकेकडून तेव्हा मला व्याज देणार का बँक? मला बँकेला वाढीव पैसे द्यावे लागतील. तर हे आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. बाय. बाय बाय बाय.